राहुरी पोलिसांनी रस्ता लुटीसह घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 5 जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांमधून स्वागत होत आहे। सलीम मेहबूब सय्यद यांनी राहुरी पोलीस ठाण्यात यापूर्वीच आरोपी सागर भाऊसाहेब शिंदे राहणार डुकरेवाडी सातरळ, कृष्णा रावसाहेब रोहम आणि सागर चंद्रकांत बनसोडे यांनी रस्त्यात गाठून मोबाईल फोन आणि 5,000 रुपये रोख रक्कम लुटल्याचा गुन्हा दाखल केला होता। दरम्यान पोलिसांनी यापूर्वी आरोपी कृष्णा रोहम यास अटक केली होती। त्यापैकी सागर शिंदे आणि सागर बनसोडे यांच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। पकडलेल्या आरोपींकडून मोबाईलसह पल्सर दुचाकी गाडी हस्तगत करण्यात आली आहे। तसेच पकडलेल्या आरोपींनी धामोरी फाटा येथे एका ट्रक चालकाला लुटल्याची कबुली पोलिसांपुढे दिली। आरोपींकडून चोरी, दुचाकी चोरी आणि रस्ता लूट संदर्भात अजूनही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याचप्रमाणे तालुक्यातील टाकळी या गावात नुकतेच आरिफ रशीद शेख यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यानं 3 दुकानं फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता। 3 दुकानातून माल चोरी केलेला आरोपी विकास बापूसाहेब मोरे राहणार घुमनदेव तालुका श्रीरामपूर यास पोलिसांनी 26,500 रुपये किमतीचे विविध कंपनीचे शर्ट्स, मोबाईल आदी साहित्यांसह पकडले। तर शहरात नागरिकांच्या मदतीनं पोलिसांना बाळू हराळे उर्फ भुऱ्या हा चोरटा मालवाहतूक टेम्पोचे टायर चोरून पळत असताना रंगेहात पकडण्यात यश आले। श्रीरामपूर पोलीस विभागाचे उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, डीबी जाधव, योगेश देशमुख, सहाय्यक फौजदार गायकवाड, नवनाथ वाघमोडे, पोलीस नायक शिवाजी खरात, महेंद्र गुंजाळ, कोळगे आदींनी सदर कामगिरी केली आहे। दरम्यान राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी याविषयी अधिक सांगितले। 16/1/19 रोजी एक रॉबरी झालेली होती आणि ही रॉबरी कानडगाव परिसरात झालेली होती। त्या परिसरामध्ये त्या गाडीला अडवून त्यांचे मोबाईल फोन आणि कॅश लुटून नेण्यात आलेली होती। 50,000 रुपये कॅश लुटलेली होती। या संदर्भात तपास चालू असताना जी माहिती उपलब्ध झाली ती माहितीच्या आधारे PSI शिरसाट आणि टीम यांनी त्यातील आतापर्यंत 3 गुन्हेगारांना अटक केलेली आहे। या 3 आरोपींकडून एक पल्सर मोटरसायकल, त्याचप्रमाणे चोरीस गेलेले मोबाईल फोन हे रिकव्हर केलेलं आहे। यामध्ये जी कॅश आहे ते कॅश इतर आरोपींकडे असल्याचं त्यांनी ते 2 नावं सांगितलेली आहेत। त्या 2 नावं निष्पन्न झालेली आहेत आणि तेही आपल्याला त्यामध्ये मिळून जाणार आहे। जे आरोपी कानडगावच्या रॉबरीमध्ये अटक केलेले आहेत त्यांनी नाशिक शहरामध्येही गुन्हे केल्याचं उघडकीस आलेलं आहे। नाशिक शहरामध्ये सातपूर पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यातील जी मोटरसायकल त्यांनी सातपूरची आहे चोरलेली तीच मोटरसायकल आमच्या ह्या राहुरीच्या कानडगावच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी ते गुन्हा करताना वापरलेली आहे, ती पण हस्तगत या ठिकाणी केलेली आहे। त्याचप्रमाणे राहुरी शहरामध्ये दिनांक 21/1/19 रोजी काल रोजी मोटरसायकलचे आणि रिक्षाचे स्पेअर पार्ट चोरून चोरी करताना चाक आणि व्हील आणि इतर साहित्य चोरून घेऊन गेल्याबाबतची फिर्याद आपल्या पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती। याही गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब निष्पन्न करण्यात आम्हाला राहुरी पोलिसांना यश आलेले। त्यातले 2 आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबल खरात आणि PSI शिरसाट यांच्या टीमनं अरेस्ट केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या टाकळी मिया परिसरामध्ये टाकळी मियाचा जो परिसर आहे देवळाली ओपीच्या हद्दीमध्ये या ठिकाणी टाकळी मियाचे 3 दुकानं फुटलेली होती। या दुकानातून कपडे आणि मोबाईल फोन चोरीला गेले होते। घरफोडीचा गुन्हा आपल्याकडे त्यावेळेस दाखल झालेला होता। या गुन्ह्यातले आम्ही 3 आरोपी मोठ्या शिताबन आमच्या टीमने SI गायकवाड, PSI शिरसाट आणि इतर अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी यांनी अटक केलेले। त्यातलाही मुद्देमाल आपण जवळपास 50% मुद्देमाल त्यामध्ये चोरीला गेला तो रिकव्हर केलेला आहे आणि आरोपी आणखी त्यामध्ये 2 आरोपी आहेत, त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत, त्यांनाही आपण अटक करत आहोत। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, SN मीडिया, राहुरी।